देव कुणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक खोड आहे, दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडतही नाही. मी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. आपण आपली उपासना आपापल्या परीने करत असतो. आपले मालक ते आपल्याकडून करून घेत असतात. आपण ती श्रीचरणी वेळोवेळी समर्पितही करत असतो. पण ते म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. माझी उपासना मान्य होत असेल का? ती माझ्या माऊलीपर्यंत पोचत असेल का? एक ना दोन कित्येक प्रश्न उत्पन्न होतात. किमान माझ्यासारख्याच्या मनात तर नक्कीच होतात. मग नैसर्गिक प्रक्रिया, मी उत्तर शोधायला निघतो. शेवटी ज्याने प्रश्न निर्माण केला त्यानेच उत्तरही द्यावे ही प्रार्थना करून थकून जातो. माझी माऊली ही माझी काळजी घेत मला उत्तर देते, असे काहीसे हल्लीच घडले. श्री समर्थ रामदास स्वामी ह्यांच्या पादुका सज्जनगडावरून भिक्षा दौऱ्यान निघणार होत्या. ह्यावेळेस प्रथमच त्यांचे आगमन दुबईत होणार होते. आम्ही सर्व दुबईकर अत्यंत आनंदात आणि उत्साहात तयारी करत होतो. पण माझे मन साशंक्य होते. ते अशासाठी की काही अपरिहार्य कारणामुळे मला पादुकांचे सेवा करता येणार नव्हती. मन आणि शरीर पूर्वतयारी करण्यात गुंतले होते. पण तो विचार आला की पोटात गोळा येई. माझ्या मालकाने मला दिलेली ही शिक्षाच असणार. माझी लायकीच नाही त्या श्रीपादुकांची सेवा करण्याची. एक ना दोन कित्येक प्रश्न, प्रत्येक प्रश्नाला उत्तर होते आणि ते मला तिळतिळ झिजवत होते, जीवे मारत होते. जसजसा श्रीपादुका येण्याचा दिवस जवळ येऊ लागला तसतसे माझे मनोधैर्य जवळजवळ शून्यावर जाऊन पोहोचले. रोज मालकांना मी गळ घाले, विचारे, माऊली काय चूक झाली ती तरी कळू दे. कोण नाही रे बाबा मला तुझ्याशिवाय. तूच असे तोंड फिरवलेस तर मी कुठे जाऊ. पण काही नाही, सगळे जैसे थे तसे. श्रींच्या पादुका रात्री दुबई विमानतळावर पोचणार होत्या. काही रामदासी दिग्गज अगोदरच दुबईत येऊन धडकले होते. अचानक त्या दिवशी दुपारी त्यातील एक ज्येष्ठ मला म्हणाले, तुमची गाडी घेऊन जाऊ रात्री एअरपोर्टला. पायाखालची जमीन सरकणार होती, पण त्यांना लगेच म्हटले, ही गाडी माझी नाही, मालकांची आहे. त्यांनी मनात येईल तेव्हा आणि तशी वापरावी. रात्री एअरपोर्टला पोहोचलो. माऊली गाडीत बसले. काही दुबईकर एअरपोर्टला आले होते. त्यांच्याबरोबर मलाही श्रीपादुकांचे दर्शन घडले. दंडवत घातला. श्रीपादुकाबरोबर सज्जनगडावरील 2 रामदासी होते. त्यांपैकी एक जे मुख्य होते ते मी निघताना मला म्हणाले, उद्या 6ला काकड आरतीला भेटू. कधी घरी जातो आणि मालकांच्या समोर हंबरडा फोडून त्यांच्या कुशीत शिरतो असे झाले होते. आणि तसे केलेही. त्यानंतर माऊलीने अशी काही कृपा करून सनसनीत उत्तर दिले की विचारूच नका. कधी फुले आणण्यासाठी माझी निवड माऊली करे, तर कधी प्रवचनाला सर्व ज्ञानीजनांना पोचवण्याची आणि आणण्याची कामगिरी माझ्यावर सोपवे. मी हरकून गेलो होतो. बरं, रोजची काकड आरती, आलेल्या श्रेष्ठ भक्तजनांची सेवा दररोज पदरात पडतच होती. कृपा म्हणतात ती ह्याहून काय वेगळी असणार, पण नाही. माऊलींचे प्रेम, त्यांची माया, त्यांची कृपा मला समजण्या एवढा मी नक्कीच पात्र नाही, पण खरी गोम पुढेच आहे. एका दुपारची गोष्ट. आरती आटोपली होती. दर्शनार्थींची जास्त वर्दळही नव्हती. मी माऊलींच्या श्रीचरणांकडे पाहत बसलेलो. अचानक एक विचार आला. म्हटले, लायकी नाही देवा,
पण ह्या पादुका मला माझ्या मस्तकावर घेता आल्या तर? तसे मी त्या 2 संत रामदासी बुवांना म्हटलेही. पाहूया असे उत्तर आले आणि मी काय समजायचे ते समजलो. आहे त्यात समाधान मानण्याची वृत्ती माझ्यात नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होणार होते. पादुका निघण्याचा आदला दिवस. दुपार उलटायला झाली होती. मी जमिनीवर बसून श्रीचरण न्याहाळत बसलेलो. तेवढ्यात आवाज आला, या हातपाय धुवून घ्या. सज्जनगडावरून पादुकांबरोबर आलेले रामदासी गुरुजी आज्ञा पिले. मी वर पाहिले तेव्हा त्यांनी म्हटलं, मस्तकावर द्यायच्या आहेत ना? मी पळालो. खरे तर बाथरूमपर्यंत जाईतोवर माझे गाल अश्रूंनी भिजले होते. आता काय हातपाय धुवायचे बाकी होते. पटकन सगळं आटोपलं आणि गुरुजींसमोर हजर झालो. त्यांनी मला समोर बसवले आणि सगळे माझ्या मनासारखे घडले. माझ्या मस्तकावर श्रीचरण थोडा वेळ का होईना पण विसावले. मी मान खाली घालून 7व्या आसमंतात पोहोचलेलो. सगळे अनुभवले ते इथे सांगू शकत नाही. घरी आलो. रात्री मालकांसमोर बसलो. विचारले, देवा का रे? अरे कितीही कृपा, जीव तिळतिळ तुटतो रे. तू एवढे करतोस आणि मी काहीच आणि कुठेही पोचू शकत नाही. अगतिक आहे, करंटा आहे, पण आहे तुझाच रे. एकच मागणी माझी, सेवा वाढवून घे, अजून वाढवून घे. डोळे उघडले. माऊली मंद हसत असावेत. जणू म्हणत होते, पोरा माऊली म्हणतोस ना मला? मग तुझी काळजी मला नाही तर कोणाला असणार? झोप आता. सकाळी काकड आरतीला वाट पाहतो. सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की आपली माऊली आपल्यावर बारीक लक्ष ठेवून आहे. आपल्याला लागलेली सूक्ष्मांतील सूक्ष्म गोष्ट तिच्यापासून लपलेली नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. दुसरा एक अनुभव असा आलेला आहे की गेले काही महिने मात्र एक प्रश्न मनास भेडसावत होता. तो असा की माझ्यासारख्या दीन आणि हीन अशा पाप्याची तुटपुंजी सेवा मालकांपर्यंत पोचत असेल का? आणि ती पोचत असेल तर हे मला कसे समजावे? मालक माझ्यासमोर येऊन ते सांगतील किंवा दर्शवतील एवढे पुण्य माझ्या गाठीशी नाही. मी राहायला भारतापासून लांब. त्यामुळे कोण्या गुरुजनांचे मार्गदर्शन मिळणे हे मालकांच्या दर्शना एवढेच दुर्लभ. तो एकलव्य कसा गुरु द्रोणाचार्यांच्या पुतळ्यासमोर उभा राहून धनुर्विद्या शिकला, तशी काहीशी माझी स्थिती. अहो, पण तो एकलव्य होता. माझी तर तीही योग्यता नाही. वेगवेगळ्या रूपात हा प्रश्न पुढे येऊन उभा ठाकत असे. मालकांना मी रोज विचारे. तासनतास त्यांच्या तसबिरीकडे टक लावून पाहत असे. वाटे मालक आत्ता उत्तर देतील, पण काहीच नाही. शेवटी नाद सोडला आणि त्या प्रश्नास विसरायचा प्रयत्न सुरू केला. पण जसा प्रयत्न सुरू झाला तसा हा प्रश्न अधिकच मनात खोल रुतू लागला. जीव कासावीस होऊ लागला, तळमळू लागला. अशाच अवस्थेत काही महिने गेले. दर शुक्रवारी मी भारतातील काही गुरुजनांना फोन करतो. सहज अगदी चौकशी करायला, त्यांचे आशीर्वाद घ्यायला. हा नेम बराच जुना आहे. असाच एक शुक्रवार होता. एका गुरुजनांशी बोलत होतो आणि ते जे काही बोलले ते ऐकून डोळ्यासमोर अक्षरशः वीज चमकली. अरे राहुल, मला तुला श्री स्वामी समर्थांच्या पादुका द्यायच्या आहेत. मालक स्वतः तुझ्याकडे स्थानापन्न होण्यास येणार आहेत. तसा आदेशच आहे म्हणा त्यांचा. पायाखालची जमीन सरकली होती. म्हटले, खुद्द मालक आणि त्यांच्या श्री पादुका इथे माझ्याकडे. पुढचे काहीच ऐकू आले नाही.
फोन बंद करून सरळ मालकांच्या तसबिरीसमोर जाऊन ढसाढसा रडायला लागलो. म्हटले, देवा, माझी नाही रे ही पात्रता. मला काय बोलावे हे सुचतच नव्हते. मग लोकांना श्रीपादुकाबद्दल विचारायला सुरुवात केली. आता व्यक्ती तितक्या प्रकृती, जेवढे व्यक्ती तेवढे सल्ले. अरे कोणी म्हणे, अरे त्या पादुका प्रथम अक्कलकोटला जाऊन सिद्ध कराव्या लागतात. तर कोणी म्हणे, अरे त्या स्थापाव्या लागतात. तुझ्या इथे कोण आहे का ज्ञानी, ज्यास ह्याच्याविषयी माहिती आहे? कोणाचे काय तर कोणाचे काय. मी दररोज रात्री मालकांना म्हणे, देवा, हे घर तुमचे आणि मीही तुमचाच. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी. काहीही करा, पण जी सेवा करवून घेताय ना, त्यात खंड नको. भटजी, विधी, मंत्र ह्यावर माझा फारसा विश्वास नाही. माझ्यासाठी पूजेपासून यज्ञापर्यंत सर्व काही श्री स्वामी समर्थ हे नाम आहे. पण श्री स्वामी समर्थांच्या श्रीपादुकांसाठी हे सर्व करणे आले. तेव्हा माझी चौकशी सुरू झाली. माझ्या पायाखाली अजून जमीन बहुतेक बाकी असावी आणि माझ्या आराध्याने तीच सरकवायची ठरवली होती. अशाच एका शुक्रवारी गुरुजनांशी बोलत होतो. दोघे आपल्याच श्री स्वामी परिवारातले आणि अधिकारी व्यक्ती, वय, ज्ञान आणि अनुभव ह्याने परिपक्व. अरे तू काळजी करणे सोडून दे बघू, आम्ही येतोय श्रीपादुका स्थापायला. गुरुजनांचे हे आशीर्वाद वचन ऐकून काय करावे सुचेच ना. डोळ्यातील अश्रू मानेवर ओघळेपर्यंत कळालेही नाही. मग वाट पाहणे सुरू झाले आणि तो दिवस उजाडला. दोन्ही गुरुजन मालकांच्या घरी इथे परदेशात आले. बरोबर श्रींच्या पादुका होत्याच. त्या दोन्ही गुरुजनांनी अक्कलकोटला जाऊन सिद्ध करून आणल्या. मुंबईस त्यावर अभिषेक झाला आणि मग त्या इथे आल्या. घरात एक वेगळे चैतन्य आले होते. हे गुरुजन 10 दिवस इथे मालकांच्या घरी राहिले. त्यांच्या सेवेची सुवर्ण संधी मालकांनी माझ्या झोळीत घातली होती. मला जमेल तसे यथासांग मी सर्व करण्याचा प्रयत्न केला. आता घरास मठाचे स्वरूप प्राप्त झाले होते. बाहेरून आल्यावर, दरवाजा उघडल्यावर काही वेगळेच वाटते ना, असे हे दोन्ही गुरुजन दररोज किमान एकदा तरी बोलत. मी 7व्या आसमानात होतो, कारण माझा ब्रह्मांड नायक माझ्या समोर होता. 10 दिवस भुर्रकन उडून गेले. हे दोन्ही गुरुजन आपापल्या घरी सुखरूप पोहोचले. श्रीपादुकांना कायमचे माझ्याकडे सोपवून. नंतर केव्हा तरी असाच मालकांच्या श्रीपादुकांसमोर बसलो होतो. त्या भेडसावणाऱ्या प्रश्नास शोधत होतो. तो प्रश्न कुठेतरी गायब झाला होता. समोर माझा ब्रह्मांड नायक मंद हसत होता. माझा कंठ दाटून आला होता. तोंडातून अस्पष्टसे माऊली असे शब्द बाहेर पडले आणि तो प्रश्न सापडला. मनाच्या एका कोपऱ्यात बसून तोही रडत होता. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. किती लोक स्वामींकडे हक्कानी मागणी करतात. इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नवस करतात. कधी शाल तर कधी सप्ताह करण्याचा मनोदय करतात. गुरु म्हणून समर्थांनी त्यांचा हट्ट पूर्ण करावा असा त्यांचा आग्रह असतो. किंबहुना त्याला ते आपला हक्कच मानतात आणि त्यात गैर काहीच नाही. भक्ताने वेळोवेळी आपला हक्क आपल्यावर बजावला आहे. पुराणात असे किती दाखले उपलब्ध आहेत. पण हेच भक्त आपल्या स्वामींसाठी काय करतात? पूजा, झालंच तर जप, नाहीतर पोथी पारायण. उदाहरणार्थ, आपल्याला आवडणाऱ्या गोष्टीचा पहिला घास घेताना किती जणांना स्वामी आठवतात बरं? एखादी चांगली गोष्ट करताना किंवा घडल्यावर किती जण पहिल्यांदा स्वामींचे नाव घेतात? माझ्या गुरुने आज काय खाल्ले असेल, आज त्यांची तब्येत कशी असेल, हे विचार कोणाच्या मनात येतात बरं?
अशीच एक स्वामींची घडलेली आणि मी वाचलेली गोष्ट आठवली. एक म्हातारी मुसलमान बाई बेगमपुरात राहत असे. तिने घरी लावलेले दही खूप प्रसिद्ध होते. लांबून लोक ते दही विकत घ्यावयास येत असत आणि त्यावर त्या बाईचा उदरनिर्वाह चाले. ती बाई स्वामींची कीर्ती ऐकून होती, पण तिने कधी स्वामींचे दर्शन घेतले नव्हते. एक दिवस आपण लावलेले दही स्वामींना भरवण्याची तिला प्रबळ इच्छा झाली. एक दिवस भल्या पहाटे ती बाई त्या गोड दह्याचे मडकं घेऊन अक्कलकोटच्या वाटेला लागली. झप झप पावले टाकत ती म्हातारी बाई तो लांब रस्ता तुडवत होती. दुपारच्या आत तिला स्वामींना दही भरवायचे होते, कारण दुपारनंतर दही आंबट होण्याचा धोका होता. ती म्हातारी नेटाने पाऊल पुढे टाकत चालली होती. उन्हाळ्याचे दिवस होते आणि गरमीमुळे म्हातारीच्या घशाला कोरड पडली. थकव्याने तिला एकही पाऊल पुढे टाकता येईना. अगदी दमून गेली बिचारी. थकून एका झाडाच्या सावलीत ती टेकली. डोक्यावरचे दह्याचे मडके तिने आपल्या समोर धरले. त्या मडक्याकडे बघून तिच्या डोळ्यात चटकन पाणी आले. मला माझ्या स्वामींना हाताने दही भरवायचं होतं, पण माझे तसे नशीब नाही. संध्याकाळी पोहोचल्यावर झालेलं आंबट दही कसे भरवणार देवाला, ह्या विचाराने तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या दिवशी स्वामींना मालोजी राजांचे राजभोगाचे आमंत्रण होते. सगळी तयारी झाली होती. राजेशाही थाट, भली मोठी पंगत, धूपदीपांचा सुवास, अनेक पंचपक्वान्ने, सगळे काही राजेशाही. ठरल्या वेळी स्वामी आले. मालोजी राजांनी त्यांना आसनावर बसवले. त्यांची पूजा केली, चरण धुतले. आता स्वामींनी पहिला घास घेतला की सभाही जेवायला मोकळी. सगळेजण स्वामींनी पहिला घास घ्यायची वाट बघत होते. स्वामींनी पहिला घास आपल्या तोंडाजवळ आणला आणि ते थबकले. त्यांची नजर जणू शून्यामध्ये स्थिर झाली, जणू समाधीच लागली. इकडे झाडाखाली स्वामी ह्या म्हाताऱ्या बाईकडे आले आणि म्हणाले, आई, जेवायला बसलो ग, पण दहीच नाही. तुझ्याकडचं दही भरवतेस? बाईने पण विचार केला, या बाबड्याला देऊन टाकावं दही. तिने त्यांना दही भरवले. भरवताना तिच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. स्वामी ते अश्रू पुसत पुसत आनंदात दही खात होते. झाले. दही खाऊन स्वामी निघून गेले. इकडे राजवाड्यात स्वामी थोड्या वेळाने भानावर आले आणि त्यांनी पहिला घास घेतला. मालोजी राजांना म्हणाले, मालोजी, दही छान लागलं आहे. गोड दह्याशिवाय जेवणात मज्जा नाही बघ. कोणाला काही कळेना, कारण त्या दिवशी जेवणात दहीच नव्हते. मग संध्याकाळी ती म्हातारी बाई अक्कलकोटला पोहोचल्यावर सगळ्या प्रकरणाचा खुलासा झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर स्वामी भक्तांनो, आजची ही कथा आणि अनुभव तुम्हाला कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या कथा अनुभव ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बोला श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.